नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भाजणीची चकली। दिवाळीच्या फराळातील सगळ्यांच्याच आवडीची चकली, परंतु चकली बनवत असताना ती व्यवस्थित पडत नाही, मध्येच तुटते, तसेच जास्त तेल ओढून घेते। चकलीला काटे येत नाहीत, तसेच खुसखुशीत होत नाही। या सगळ्यात महत्त्वाची असते ती भाजणी। भाजणी बनवत असताना तांदळाचे प्रमाण किती घ्यावे, तसेच डाळींचे प्रमाण किती घ्यावे हे मी वाटी आणि वजनी प्रमाणात सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला चकली बनवण्यासाठी सोपं पडेल। तसेच चकलीचं पीठ मळत असताना मोहन किती प्रमाणात घालावे या सर्व टिप्स मी सविस्तर सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चकली बनवताना सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे भाजणी। चला तर मग भाजणीसाठी लागणारं प्रमाण पाहूया। या ठिकाणी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। या कपनुसार 2 आणि अर्धा कप भरलेला आहे। 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, वजनी प्रमाणात 250 ग्रॅम होते। मुगाची डाळ अर्धी वाटी, तसेच वजनी प्रमाणात 125 ग्रॅम आहे। पाव वाटी उडीद डाळ, तसेच 75 ग्रॅम आहे। 100 ग्रॅम पोहे 1 कप भरलेले आहेत। पाव वाटी भाजकी डाळ 50 ग्रॅम आहे। पाव वाटी साबुदाणा हा देखील 50 ग्रॅम आहे। 10 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत। मला धने मिळाले नाही, त्यामुळे मी धने पावडर वापरणार आहे। आता हे सर्व भाजून घेऊया। त्यासाठी सुरुवातीला अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे। इथे मी तांदूळ आणि डाळी ह्या ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत। तांदूळ मंद गॅसवरती व्यवस्थित भाजल्यानंतर छान फुलतात आणि पांढरा शुभ्र असा कलर येतो। तसेच एक दाणा हातावरती घेऊन बघायचा आहे, लगेचच तुटतो, म्हणजे आपले तांदूळ हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे तांदूळ एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची। डाळ ही मंद गॅसवरती व्यवस्थित भाजायची आहे। डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो। थोडीशी डाळ खाऊन बघायची आहे, खाताना कट्टा असा आवाज आला पाहिजे, म्हणजे आपली डाळ ही व्यवस्थित भाजलेली आहे। त्यानंतर मुगाची डाळ भाजून घ्यायची। मुगाची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, ती हलकी असते, त्यामुळे लगेचच भाजून होते। भाजणीसाठी सर्व डाळी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत, तरच भाजणी चांगली होते। आता मुगाची डाळ देखील व्यवस्थित भाजलेली आहे, ती देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ आणि उडदाची डाळ या दोन्ही आकाराने सेम असतात, परंतु दोन्ही डाळी भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो, त्यामुळे नेहमी दोन्ही डाळी वेगवेगळ्याच भाजायचे। आता उडीद डाळ देखील भाजलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पोहे भाजून घेऊया। हे पोहे नेहमी आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो, ते जाडे पोहे आहेत। पोहे भाजायला अगदीच कमी वेळ लागतो, अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच ते कडक होतात। पोहे देखील भाजलेले आहेत, ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा भाजण्यासाठी देखील अगदी कमी वेळ लागतो, थोड्याच वेळात ते अगदी आकाराने डबल होतात आणि फुलू लागतात, तेव्हा समजायचं की शाबू भाजलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, शाबू अगदी फुललेला आहे, आकाराने मोठा झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर भाजकी डाळ ही थोडीशी गरम करून घ्यायची आहे, ती अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। अगदी मिनिटभर परतून लगेचच काढायची आहे। आता जिरे भाजून घेऊया। जिरे भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरात चांगले व्यवस्थित भाजतात। जिरे भाजलेले आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व डाळी आणि तांदूळ भाजलेले एका परातीमध्ये पसरवून ठेवायचं आहे आणि अगदी व्यवस्थित थंड करायचं आहे। थंड झाल्यानंतर मग गिरणीतून दळून आणायचं आहे। ही भाजणी दळून आणल्यानंतर त्याचं वजन पूर्णपणे 1 किलो भरलेलं आहे। आता हे पीठ कपनुसार मोजून घेऊया। कप भरत असताना अगदी दाबून भरायचा नाही आणि अगदी हलक्या हातानेही भरायचा नाही, तसेच अगदी वरून सपाट असा भरायचा आहे। तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीने पीठ मोजून घेऊ शकता। वाटीच्या आकारानुसार पिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं। इथे 5.5 कप पीठ भरलेलं आहे। आता पिठामध्ये 1 चमचा ओवा मिक्स करायचा आहे। 4 चमचे तीळ घेतलेले आहेत। मला धने मिळाले नव्हते, त्यामुळे मी इथे धने पावडर वापरलेली आहे, ती 4 चमचे घेतलेली आहे। लाल तिखट देखील 4 चमचे घ्यायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालायचे। इथे मी 4 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 टेबलस्पून मीठ आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता घातलेले सर्व मसाले पिठामध्ये अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। अगदी सगळीकडे मसाले व्यवस्थित पसरले पाहिजेत। आता पिठामध्ये तेलाचा कडकडीत मोहन घालायचा आहे। इथे मी 8 चमचे तेल घेतलेलं आहे, म्हणजे पाव कप भरलेला आहे। तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मग चकली अगदी खुसखुशीत बनते। हे तेल जास्त गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने सगळीकडे तेल चोळून घ्यायचं आहे। पिठाला अगदी सगळीकडे तेल लागलं पाहिजे। आता पीठ मळण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे पाणी देखील कपाने मोजूनच घालायचं आहे। सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। हे पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ हे 5.5 कप भरलेलं होतं, त्याच्या अंदाजानुसार आपल्याला निम्मं पाणी लागणार आहे। आत्तापर्यंत 1 कप पाणी घातलेलं आहे। आता दुसरा कप देखील घेऊया। दुसरा कप देखील संपूर्ण पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी जास्त गरम आहे, त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करत आहे। आता तिसरा कप हा पूर्ण भरून घ्यायचा नाही, थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे आणि पिठामध्ये पाणी घालत असताना आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। कारण डाळ आणि तांदूळ हे किती जुने आहेत त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं। कदाचित आपलं पाणी जास्त होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आता मळायचं आहे। मी इथे संपूर्ण पाणी घातलेलं आहे। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एका जागी गोळा करून त्याच्यावरती अगदी 10 मिनिट झाकण ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही। जर तुम्ही जास्त वेळ झाकण ठेवलं तर चकली जास्त तेल पिऊ शकते। याचे छोटे छोटे गोळे मळून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे। त्याच्यातील एक गोळा घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना थोडासा गरम पाण्याचा हात लावला तरी चालेल, परंतु गार पाण्याचा वापर अजिबात करू नका। गार पाण्याचा वापर केल्यावर देखील चकली जास्त तेल पिऊ शकते। इथे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचा असा लांब गोळा बनवायचा आहे। चकलीची खरखरीत बाजू असते ती बाहेर काढायची आहे, म्हणजे चकलीला व्यवस्थित काटे येतात। शेवग्याला आतील बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चिकटणार नाही। तसेच पीठ जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळायचं आहे, म्हणजे मग चकलीला चांगले काटे येतात। आणि साच्यामध्ये भरत असताना असं लांबट बनवूनच भरायचं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून भरायचे नाहीत, नाहीतर चकली पाडतानाही तुटू शकते। पीठ साच्यामध्ये अगदी व्यवस्थित दाबून भरायचं आहे। आता साचा व्यवस्थित बंद करून चकली पाडायला घेऊया। चकली तुम्ही एखाद्या ताटामध्ये पाडू शकता किंवा अशा प्रकारे छोट्या प्लेट्स घेऊन त्याच्यावरती पाडू शकता। अशा प्लेटवरती चकल्या पाडल्यानंतर तुम्हाला तेलात सोडण्यासाठी अगदी सोपं पडतं। तुम्ही इथे पाहू शकता चकली अगदी व्यवस्थित पडलेली आहे, अजिबात मध्ये तुटलेली नाही। चकली पाडत असताना सुरुवातीचा गोल हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवती गोल वेढे पाडायचे आहेत आणि शेवटचं टोक हे व्यवस्थित इथं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर सुटणार नाही। चकली पाडत असताना साचा जास्त वरती देखील ताणून धरायचा नाही, म्हणजे मग चकली तुटू शकते। आता चकल्या तळायला घेऊया। त्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये एक छोटासा तुकडा सोडून बघायचा आहे, तो लगेच वर आला की म्हणजे समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे, जास्त लो देखील करायची नाही आणि सर्व चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। चकल्या तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला जास्त प्रमाणात बुडबुडे येतात। चकल्या तेलात सोडल्यानंतर लगेचच हलवायच्या नाहीत, नाहीतर त्या लगेचच तुटू शकतात। 1.5 ते 2 मिनिट अजिबात हलवायच्या नाहीत, म्हणजे मग त्या व्यवस्थित आकार धरतात आणि नंतर मगच परतायच्या आहेत। 1.5 ते 2 मिनिट चकल्या व्यवस्थित तळून घेतल्यानंतर त्याचा आकार हा सेट होतो आणि परतल्यानंतर मग त्या तुटत नाहीत आणि एक बाजू देखील व्यवस्थित भाजली जाते। नंतर मगच त्या परतून घ्यायच्या आहेत आणि दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे। सुरुवातीला चकल्या तेलात सोडल्यानंतर जास्त प्रमाणात बुडबुडे येत होते, परंतु आता तुम्ही पाहू शकता बुडबुडे अगदी कमी प्रमाणात येत आहेत आणि चकल्या देखील तळाला जाऊन बसलेल्या आहेत, म्हणजे समजायचं की चकल्या ह्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत। आता तेलातून काढूया। झाऱ्याने व्यवस्थित तेल निथळून चकल्या काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व चकल्या अगदी एका कलरवरती तळल्या गेलेल्या आहेत।
आणि चकलीला काटे देखील अगदी भरपूर प्रमाणात पडलेले आहेत। आवाजावरूनच समजते चकली अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि हाताला तेल देखील लागलेलं नाही, म्हणजे चकलीने अजिबात तेल ओढलेलं नाही। तुम्हाला चकलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।